तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात. आताच माझी आंघोळ झाली आणि एवढे केस जात आहेत ना बघा. तर यावरती खरंच तुम्हाला काही उपाय माहिती असेल तर सांगा. खूपच चाललं आणि हे सगळ्यांची समस्या आहे केसांची. लांब आहेत बघा पण केस जात आहेत. हा ड्रेस कसा वाटतोय? हे ड्रेस मटेरियल घेऊन आहे ना स्वतः शिवलेला आहे आणि ह्याच्यावरती वंडी पण आहे हे बघा. सूट मुद्दामच असं एवढ्या बाह्या ठेवलेले आहेत हे फुल स्लीव्ज. म्हणजे मला कोपऱ्यापर्यंतच पाहिजे होत्या कारण कसं माझे दंड मोठे आहेत ना त्यामुळं हे असं छान वाटतं. बघा तुम्ही बघा असं घातला ना खूप छान वाटतं. असं पंजाबी कुडी बोल चुडिया बोल कंगना हाय मी हो गई तेरी साजना. सो चला भरपूर कामं पडलेले आहेत तर आपण ते काम करूया पूर्ण. आणि आज फ्रीज पण साफ केला म्हणजे एवढी डिपली नाही, वरतून पुसून घेतला. मी त्याचा काही व्हिडिओ नाही बनवलेला. कचरा टाकून आला. कपड्याची मशीन लावलेली आहे आणि चला आज दिवसभर काय 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 होतंय मी ते तुम्हाला शेअर करते. बेसिक क्लास जॉईन केला होता तर होता 3 महिन्याचा कोर्स होता तो कम्प्लीट केला. त्यामध्ये आम्हाला जे बेसिक जे स्टिचिंग आणि कटिंग आहे ना ते तिथं आम्हाला शिकवलेलं. कारण सलवार पेटीकोट लहान मुलींचे फ्रॉक लहान मुलांची टोपी परत झबला असं म्हणजे आम्हाला नॉड कशी बनवायची हे सगळं आम्हाला जे बेसिक असतं ना. आणि हे मेन म्हणजे ब्लाऊज प्रिन्स कट हे फोटक्स ब्लाऊज हे शिकवलेलं आहे. आणि मी आता सध्या आहे ना स्टिचिंग नाही करत कारण हे नाही काय करू दिला आता. आणखी आपलं मूल छोटं आहे आणि जेव्हा मोठं होईल ना तेव्हा मग आपण बघू त्याला काय करायचं काय नाही. सध्या मी माझे ब्लाऊज आणि माझी स्टिचिंग करते. कपड्यांना आपल्याला अल्टर वगैरे करायचं असेल तर ते मी घरीच करते. ह्या वडीसोबत खेळणार दिवसभर काढून ठेवलेले आहेत. मी असं हे ठेवते ड्रॉवरमध्ये. हे सगळं काढत असते दिवसभर. हे ट्रॉली तिला ओपन करता येतं ना तर इथं पण हे असं काढायचं. परत हे पण खोलती ड्रेसिंग टेबल. आणि काय करायचं आता ह्याला लॉक भेटते का बघावं लागेल. तर चला आता आमची आरोही आलेली आहे स्कूलमधून. बघा 3 अरे तुझी मॉर्निंग कधी 21 ऑगस्टला 21 ऑगस्ट. आणि काल आहे ना हे स्कूलची बॉटल विसरलेली सापडली ना टाकून. हो सापडली. तिला बॉटल किती दिला तरी हरवून येत असती. तर चला आता हिला फ्रेश करते. हातपाय धुवा. हो दही बनवण्यासाठी आता हे कोमट केलंय दूध मी. कोमट दुधामध्ये घालायचं म्हणजे दही आहे ना एकदम असं घट्ट होती. तसं हे मातीच्या भांड्यामध्ये घालायचं म्हणजे पाणी शोषून आहे ना दही एकदम घट्ट राहते. पण आता सध्या नाही आहे मातीचं. आम्ही आणलेलं पण ते हे होते लीक होते. आणि असं 1 चमचा घालायचं 1 किंवा 2 आणि हे असं आहे ना हे सगळं असं मिक्स करायचं. आणि हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं तर ते बाहेरच ठेवायचं. आता मी चपाती चालून घेते. तेवढ्यात एक पार्सल आलेलं आणि किटूसाठी आहे ना हे मी ड्रेस मागवलेला आहे. आता पावसाळा आहे तर थंडी वाजते. तर तुम्हाला बघा हा ड्रेस कसा वाटला आणि जर तुम्हाला मागवायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. खूप छान आहे आणि एकामध्ये 2 आलेले आहेत तर बघा किती छान दिसतंय. आणि मी आहे ना दिवसातून 2 वेळा झाडू मारते. एक सकाळी आणि एक 4 किंवा 5 वाजता. ठेवून दे बाळा दुकान लावलं. हे आहे ना मी एक्स्ट्राचं सामान आणतो ना त्याच्यामध्ये सूप बोर्नविटा म्हणजे म्हणते एकदाच घेतलं ना महिन्याला तर काही अडचण येत नाही. कसं काढतंय हे चुरमुरे आता हे आहे ना असंच काढते दिवसभर कारण तिला सगळे ड्रॉवर्स ओपन करता येतात. आता मोठी होते. ठेवून द्या बाळ ग माझं किती हुशार आहे. आता हे सगळं ठेवणार. आणि ते 5 ते 6 वाजलेले तर तिथं मी आता देवाला संध्याकाळचा दिवा लावते बघा. आणि संध्याकाळी पण आपल्याला एकदम असं प्रसन्न वाटतं घरामध्ये धूप अगरबत्ती दिवा. आणि मी देवापुढे एवढेच मी मागते की सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव म्हणून. इथं बघा किट्टू किती छान पूजा करते. इथं डान्स पण करतायत. नंतर परत संध्याकाळी खिचडी केलेली ती खातायत एन्जॉय करतायत दोघी पण. आणि ते आहे ना फ्रीजमध्ये आहे ना पाणीच गळत होतं. कशामुळे गळत होतं काय नाही तर ताईनं त्या खाली एक हे असतं ना फ्रीजरच्या खालचं एक प्लेट ते तर ते एक छिद्र असतं पाणी लीक व्हायचं खाली तर तिथं आहे ना तिथून पाणी गळत होतं कारण ते ब्लॉक झालेलं. मग त्याला क्लीन केलं व्यवस्थित फ्रीज पुसून घेतला. संध्याकाळी सगळं आवरून आणि झोपलो. मग काय सकाळ झाली. सकाळी मग परत लागले मी कामाला. भाजी बनवली चपाती बनवली आणि सकाळची घाई गडबड एवढी असते ना हे प्रत्येक स्त्रियांच्या पाठीमागे असतेच. इकडे आहे ना आज मसूर डाळ कांदा बनवलेला आणि म्हटलं आता इकडे डाळ कांदा आपला शिजतोय बघा तुम्ही. आणि इकडे मग लगेच चपात्या बनवायला घेतल्या. तिकडे चिटूला इथं ॲपल कट करून दिलाय. आता हे खाईपर्यंत आहे ना मस्त असं काही कट करून दिलं ना तर ते आपण खात बसतं. मग तोपर्यंत मी काम करून घेते. खावा पिलो मी काम आवडते सकाळचं लवकर लवकर. ओके काय करा
करता करता असे 90s 1900 म्हणजे असे जुने गाणे आवडतात का बघा. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. असे गाणे लावून तुम्ही काम करू शकता. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.